जयस्वाल वाईन शॉप चोरी प्रकरणातील त्या दुसऱ्या भामट्या आरोपीस पुसदचे IPS अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी ठोकल्या बेड्या। मात्र तिसरा आरोपी अद्यापही फरारच। दिग्रस पोलिसांनी या तपासात CCTV फुटेज व हार्ड डिस्क पुरावा जप्त करून नष्ट केलेला पुरावा पुन्हा अद्यावत उपलब्ध करतील काय, किंवा करोडो रुपये चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करून या घटनेतील सत्य उघडकीस आणतील का, याकडे लागले संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष। जयस्वाल वाईन शॉपचे मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांच्या तक्रारीची अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पोकळे व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्याचा तपास दिग्रस पोलिसांकडून काढून घेत पुसदचे SDPO तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन बीजे यांच्याकडे केला वर्ग। या दुकानातील महागडी देशी व विदेशी दारूचे बक्षेच्या बक्षे कट्ट्यामध्ये भरून नेत असताना तो अनोळखी इसम तिसरा आरोपी झाला CCTV फुटेजमध्ये कैद। मात्र हा आरोपी अद्यापही फरारच। पोलिसांना त्याला पकडण्यात आले अपयश। दिग्रस शिवाजी चौकातील जयस्वाल वाईन शॉपमध्ये गत 4 ते 5 वर्षापासून दुकानात नोकर म्हणून विश्वासू असलेला भामटा नोकर आरोपी नामे विजय जुगल जयस्वाल व 45 राहणार देवनगर दिग्रस व त्यांच्या सांगण्यावरून दुकानातील चोरलेली लाखो रुपये रोकड लंपास करणारा त्याचा दुसरा भाऊ आरोपी नामे राजू जुगल जयस्वाल वय 30 व दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला अनोळखी आणखी एक इसम कट्ट्यामध्ये नेहमी दारू चोरून नेत असताना कैद झाल्याची घटना दिनांक 18/2/2026 रोजी उघडकीस आली। या प्रकरणी दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल व 69 यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे दिनांक 20/2/2026 रोजी जबानी रिपोर्ट दिला। त्यावरून तत्कालीन तपास अधिकारी ठाणेदार वजिरात मुंडे यांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 303(2), 3(5), 306 अन्वये गुन्हा नोंदवून यातील मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल वय 45 राहणार देवनगर दिग्रस यास दिनांक 21/2/2026 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास अटक केली व त्यानंतर 2 दिवसाच्या PCR नंतर न्यायालयाने त्याची जामीनवर मुक्तता केली। मात्र त्यानंतर 20 दिवस उलटून देखील तपास थंड बस्त्यामध्ये पडला। या तपास थंड पडल्याने निदर्शनास येताच यातील दुसऱ्या आरोपीस अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नव्हते। मात्र तपास पुसद पोलिसांकडे वर्ग करताच त्याला अटक करण्यात आली। यातील मुख्य आरोपी त्याचा लहान भाऊ व इतर एक अनोळखी इसम हे संगनमताने गत 4 ते 5 वर्षापासून सतत चोरी करीत असताना दुकानातील CCTV फुटेजमध्ये कैद झाले। आतापर्यंत या तिघांनी मिळून दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांना करोडो रुपयाचा चुना लावला आहे। यातील मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल यांनी दिनांक 18/2/2026 रोजी एकाच दिवशी अंदाजित 60,000 रुपयाची रोकड लंपास केल्याची फिर्याद डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांनी दिली आहे। तर आतापर्यंत त्याने जवळपास 1,84,00,000 रुपयाला चुना लावल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे। तत्कालीन तपास अधिकारी यांनी दिनांक 23/2/2026 रोजी बयान घेतले होते। त्यानंतर या घटनेचा तपास अधिकारी तत्कालीन ठाणेदार यांच्या सांगण्यावरून सहाय्यक तपास अधिकारी यांनी दिनांक 4/3/2026 रोजी दुकानामध्ये आरोपी चोरी करीत असतानाचे CCTV फुटेज व हार्ड डिस्क तपासकामी जप्त केले होते। मात्र हे जप्त केलेले CCTV फुटेज व हार्ड डिस्क पुरावा नष्ट करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। त्यामुळे दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांनी न्यायासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पोकळे, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता यांच्याकडे धाव घेतली। या तक्रारीची गंभीर दखल घेत अमरावती विभागाचे विशेष पोलीस निरीक्षक श्री पोकळे व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता यांनी या गुन्ह्याचा तपास पुसदचे डॉक्टर हर्षवर्धन बीजे IPS अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला। IPS अधिकारी SDPO तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे यांना
तपास वर्ग होताच त्यांनी तपास चक्रे वेगाने फिरवत यातील दुसरा भामटा आरोपी नामे राजू जुगल जयस्वाल यास दिनांक 4/3/2026 रोजी अटक केली. त्यानंतर त्याचा 2 दिवस PCR घेण्यात आला. न्यायालयाने त्याला सध्या जामीनवर मुक्तता केली आहे. मात्र या गुन्ह्यातील तिसरा आरोपी जो कट्ट्यामध्ये दारूचे बक्षे चोरून नेत असताना CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे, तो मात्र अद्यापही फरारच आहे. पुसद पोलीस त्याच्या कसून तपास घेत आहे, परंतु त्याला जोपर्यंत अटक करीत नाही तोपर्यंत या चोरीचा पर्दाफाश होणार नाही. तसेच या करोडो रुपये चोरीच्या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी जे CCTV फुटेज व हार्ड डिस्क पुरावा तपासकामी जप्त केला होता, तो जप्त केलेला पुरावा पुन्हा अद्यावत उपलब्ध करतील का? तसेच यातील या करोडो रुपये चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करून जनतेपुढे ते आणतील का? याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.